व्यंकटेश माडगुळकर लिखित दारिद्र्याने रांजलेल्या एका कारकुनाची कथा. रघु कारकून. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, व्यंकटेश माडगुळकर लिखित रघु कारकून ही कथा आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. रघु कारकून. गेली 3 वर्ष रघु आमच्या गल्लीत राहत होता. आमच्या घराशेजारीच राहत होता. माझी आणि त्याची चांगली ओळख होती, पण फारसा लोभ नव्हता. जाता येताना गाठ पडली म्हणजे तो हसायचा. त्याचं ते हसणं भारी बोचायचं. क्वचित थंडपणानं तो विचारायचा, काय व्यंकटेशा, कुणीकडं? एवढीच त्याची माझी बोलाचाली कधी झाली तर. आणि परवा एकदा तो यापेक्षा थोडं अधिक बोलला. मला एका बाजूला घेऊन म्हणाला, काही रुपया आटाने असेल तर दे. बाजार थकलाय आज. नाही म्हणू नकोस. पगार झाल्यावर आठवणीनं मी परत करीन. रघुचं घराणं कुलकर्ण्याचं. त्याचा बाप चांगला कर्तबगार माणूस होता. गावची वतनदारी सांभाळून त्यानं अनेक उलाढाली केल्या. वडिलोपार्जित काही नसताना त्यानं स्वतःच्या हिमतीवर एवढं कमावलं आणि रघुच्या लहानपणीच तो वारला. त्याच्या पाठोपाठ आईही. रघु आणि त्याचा थोरला भाऊ पोरके झाले. थोरल्याचं लग्न झालं होतं. वडिलांच्या मागं तो कुलकर्ण्यांचं काम पाहू लागला. रघु त्याच्याकडेच राहिला आणि शिक्षण घेऊ लागला. वडिलांसारखी कर्तबगारी थोरल्या मुलाजवळ नव्हती. त्यामुळं त्याला काही नवीन कमावता आलं नाही. होतं ते नीट सांभाळताही आलं नाही. लवकरच सगळी वाताहत झाली. घरी 18-20 दारिद्र्य झालं. लहानपणापासूनच रघु मवाळ, कष्टाळू, दळभद्रा. शिकत असताना त्याला कधी धड कपडे मिळाले नाहीत. थोरल्या भावानं वापरून टाकलेला धोतर सदरा त्याच्याकडे यायचा. तो स्वतः शिवून टिपून त्याचा उपयोग करायचा. 7वीला गेला तर पुस्तकाला पैसे नाहीत. मागायची चोरी. भाऊ बोलायचा, भाऊजाई बोलायची, हा नुसता धोंडा आमच्या उरावर. आमचं आम्हाला पुष्कळ झालंय, त्यात आणखीही भर. कुणी पोसावं, असं लाकूड फुटावं अशी रघुला बोलायची. म्हणून तो काही मागायचा नाही. सुट्टीच्या दिवसात पाठीशी भाकरी बांधून घेऊन तो पायी पंढरपूरला गेला. जवळजवळ 35 मैल. तिथं अन्नछत्रात जेवून राहिला. कुणाची सत्यनारायणीची पूजा सांग, कुणाचा अभिषेक कर, असं करून त्यानं दक्षिणेचे पैसे जमवले आणि 7वीची पुस्तकं घेतली. आणि पुन्हा उन्हातानातून अनवाणी पायानं जमीन तुडवीत तो परत गावी आला. अशा हाल अपेष्टात त्यानं 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि थोरा मोठ्यांच्या हातापाया पडून मामलेदार कचेरीत महिना 12 रुपये पगारावर तो चिकटला. संस्थांच्या अनागोंदी कारभारात नोकरी करू लागला. तालुक्याच्या गावी राहू लागला. खेड्यात राहूनच प्रपंच चालेना म्हणून तात्या, थोरला भाऊ सगळं बिराड उचलून सोलापुरी गेले आणि तिकडेच नोकरी धंदा करून राहू लागले. रघुची त्यांनी कधी वासपूसही केली नाही. कासार गल्लीत एका मोडकळीला आलेल्या घरात रघु राहिला. हे घर अगदी आडबाजूला होतं आणि त्यात भूत आहे अशी बोलवा असल्यामुळं तिथं कुणी राहायला तयार नव्हतं. रघु तिथं राहिला कारण मालकानं त्याला ते फुकट राहायला दिलं. एक पैही भाडं मागितलं नाही. त्या गलिच्छ अंधाऱ्या घरात रघु राहू लागला. जरुरीपुरती 2-4 भांडी कुंडी त्यानं घेतली आणि हातानं स्वयंपाक करून तो जेवू लागला. सकाळी उठावं, शेजारच्या आडावर जाऊन 4 तांबे पाणी अंगावर ओतून घेऊन आंघोळ करावी. ओलं धोतर हातासरशी पिळून टाकावं आणि येताना पाण्याची घागर भरून आणावी. चूल पेटवावी. कमी दुधाचा कपभर चहा करून प्यावा. कप पातेलं विसळून ठेवावं. एवढ्यात कचेरीची वेळ होई. मग कोट टोपी चढवून जावं आणि डेस्काशी बसून बारनीशी खरडावी. चुकांबद्दल मामलेदाराची बोलणी खावी, शिव्या खाव्या. मान खाली घालून 12 वाजेपर्यंत लेखणी थांबवू नये. बाहेरच्या पहारेकऱ्यानं 12चे ठोके दिले की उठावं आणि घरी यावं. कोट टोपी काढून पुन्हा चुलीपुढं बसावं. दुपारसाठी 2 आणि संध्याकाळसाठी 2 अशा 4 भाकऱ्या भाजाव्यात. कसलं तरी कालवण करावं. पीठ मळायला घेतलेल्या ताटातच वाढून घ्यावं आणि तिथंच चुलीपुढं बसून खालीवर बघत काहीतरी विचार करत डाव्या हातानं जानवत चोळत जेवण आटपावं. उष्ट काढावं. खरकटी भांडी घासून टाकावीत आणि मग हुश करून बसावं.
फाटक्या सुताड्यावर भिंतीला टेकून विडी आणि काड्याची पेटी घेऊन, शक्यतो विडी पेटवण्यासाठी काडी खर्चू नये, चुलीत असलेल्या निखाऱ्यावरच ती पेटवावी आणि सावकाशपणे ती ओढत बसावं. डोक्यावरून हात फिरवीत आणि मराठी 7वीत पाठ केलेली एखादी कविता भसाड्या आवाजात गुणगुणत, दारिद्र्य मरण यातुनी मरण बरे बा, दारिद्र्यता खोटी, दारिद्र्य मरण यातुनी मरण बरे बा, दारिद्र्यता खोटी, मरणात दुःख थोडे, दारिद्र्यामध्ये व्यथा असे मोठी. कधी घटकाभर डुलकी घ्यावी, नाहीतर वेळ घालवण्यापायी घराचा कानाकोपरा स्वच्छ झाडून काढावा. कचेरीची वेळ झाली की पुन्हा जावं आणि 5 वाजेपर्यंत खरडेघाशी करावी. संध्याकाळी कधी वाण्याच्या दुकानात बसून तर कधी पेठेतून उगीच चक्कर मारून जीव रिजवावा. अंधार पडला की पुन्हा आपल्या खुराड्यात यावं. चिमणीच्या प्रकाशात 4 घास खावेत आणि ₹1.25 चादर पांघरून सुताड्यावर पडावं. डासांची गुणगुण ऐकावी. दुपारी अर्धी विझवून ठेवलेली विडी अंधारातच बसून प्यावी. भिजलेल्या ओल चढलेल्या भिंतींचा कुबट वास हुंगत मनोराज्य करीत 12-1 पर्यंत जागच राहावं आणि मग झोप लागावी. अशी काही वर्ष गेली आणि मग हळूहळू या दिनक्रमात फरक पडला. सकाळी झरोक्यातून उन्हं आत आली म्हणजे रघु उठू लागला. धावपळ करून आंघोळ दुपारवर ढकलून कचेरीत जाऊ लागला. 12 वाजण्याच्या आतच कचेरी बाहेर पडण्यासाठी तो धडपडी. घरी येऊन आंघोळ करीपर्यंत उशीर होई. चूल पेटवायचा कंटाळा येई. मग आण्याभराचे शेंगदाणे आणून तो त्याच्यावरच दुपार भागवी. गावातली 4 टवरी पोरं विड्या फुंकण्यासाठी किंवा चकाट्या पिटण्यासाठी त्याच्याकडे येऊन बसू लागली. ती वेळी अवेळी चूल पेटवून चहा उकळायची, प्यायची. दुपारी रात्री तिथंच नेसतं धोतर पांघरून झोपायची. रघुला कुणाची सोबत नव्हती. त्याला त्या पोरांच्या संगतीत बरं वाटे. खरं तर ती सगळी पोरं रघुपेक्षा वयानं लहान होती. घरात अडचण म्हणून रघुच्या घरी यायची. तिथं काय वाटेल ते बोलायला करायला त्यांना मोकळीक मिळे. पण रघुला ती समवयस्क मित्रांप्रमाणे वाटत. ती त्याला एकेरी हाक मारीत. या पोरांच्या उपस्थितीनं रघुचा पूर्वीचा सारा दिनक्रम बिघडला. वेळी अवेळी चहा, विडी, रात्रीची जागरणं यामुळे त्याची प्रकृती खराब झाली. त्यात लग्नासाठी पैसे साठवायच्या ईर्षेनं त्यानं पोट मारलं आणि पैसा साठवला. त्यामुळं तो अति कळाहीन दिसू लागला. त्याची उंची जरा जास्तच होती. त्यात अंग वाळल्यावर ती अधिकच दिसू लागली. दरदरीत नाक, गालाची हाडं वर आलेली, हनुवटी सदा दाढीच्या खुटरांचं रान माजलेलं, चेहऱ्यावर दैन्य, लाचारी, पोशाख नेहमी ठरलेला, गावंढळ शिंप्यानं शिवलेला तोटका येणारा शर्ट, त्यावर हिरवट रंगाचा धुरकटलेला चुरगळलेला कोट, खाली एक जीर्ण धोतर, जागोजाग मुरड घातलेलं, पायात काही नाही. डाव्या हातानं कोटाची कॉलर आणि उजव्या हातानं धोतराचा सोगा धरून मागून कुणीतरी सारखं ढकलत असल्यासारखा तो रस्त्यानं चालायचा. डोक्यावरची काळी टोपी उगचच मागं पुढं सरकवायचा. अशी काही वर्ष गेली. रघुचं लग्नाचं वय उलटून गेलं. लोक विचारू लागले, काय रघु, असे हातानं तुकडे भाजून आता किती दिवस खाणार? बायको आण सुरेखशी. रघु उत्तर देई, काय करायचे आहे आपल्यासारख्या गरीबाला बायको, आणि हसे. त्याचं ते हसणं अगदी ठरलेलं, नेहमीच बघणाऱ्याला रडण्याहून जास्त पोचणारं. त्याचं सारं दैन्य, लाचारी, असहाय्यता त्या हसण्यात दिसे. आपलं बघायला कोणी नाही, आपण गरीब आहोत म्हणून लग्न होत नाही या जाणीवेनं त्याचं मन नेहमी कळकळे, निराश होई. अगदी निकटच्या माणसानं कधी हाच प्रश्न विचारला म्हणजे तो म्हणे, आमचं कशाचं होतंय आता लग्न, हे असंच जायचं सरणावर. खरं तर तात्यांनी खटपट करायला पाहिजे. त्यांच्याशिवाय दुसरं कोण करणार? पण ते आपल्या संसारात गुंतलेत. धाकटा भाऊ आहे का मेला याची कधी चौकशीही करीत नाहीत. मग बाकीचं राहिलंच. त्यांचं हे बोलणं तात्यांच्या कानावर कुणी कुणी घाली. त्यांनाही लाजेकाजेस्तव केव्हा ना केव्हा या गोष्टी पाहाव्या लागणारच होत्या. लोक म्हणत, तुम्हीच बघायला पाहिजे रघुच्या लग्नाचं. बापा माघारी तुम्हीच त्यांचा सांभाळ केला, शिक्षण केलं. आता एखादी सालच पोरगी बघून त्याचं लग्न टाका उरकून. तात्यांचंही आता बरंच चाललं होतं. त्यांनी मनावर घेतलं आणि मुली शोधायला सुरुवात केली. तिकडे आपल्या सगळ्या ओळखीच्या लोकांना सांगून ठेवलं
की एखादी मुलगी बघा आमच्या धाकट्या भावाला. मोहीम चालू झाली आणि अखेर मुलगी ठरली. तात्यांनी रघुला तिकडेच बोलावून घेतला. खूप वाटाघाटी झाल्या, विघ्न आली, तंटे बखेडे झाले आणि अखेर रघुचं लग्न झालं. एका अडलेल्या मुलीच्या बापानं आपली काळी टुनगी मुलगी रघुच्या पदरात टाकली आणि तो सुटला. रघुला एकदा उजवून टाकला आणि तात्याही आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले. बायकोला घेऊन रघु गावी आला. नोकरीवर रुजू झाला. कामगार गल्लीतलं घर बदलून तो ब्राह्मण वस्तीत राहायला आला. त्याच्या तोंडावर टवटवी आली. अंगावरच्या पोशाखात सुधारणा झाली. तो नीटनेटका राहू लागला. दाढीही वेळच्या वेळी करू लागला. एकंदरीत लग्न झालं आणि रघु माणसात आला. काही काळ गेला आणि रघुला माणसातून उठण्याची पाळी आली. संसार म्हटला म्हणजे काय लागत नाही, त्यातही अशी विलक्षण महागाई. तेवढ्या पगारात जेमतेम भाजी भाकरी मिळू लागली. दुपारी हातातोंडाची गाठ पडू लागली. दुधातुपाचं गोडाधोडाचं नाव नाही. त्यात बायकोची बाळणपणं, दुखणी भाणी झाली. घरात 2 पोरांची भर पडली. खाणारी 2 तोंड जास्त आली. आर्थिक टंचाईनं रघु अगदी टेकीला आला, डबघाईला आला. देणेकऱ्यांची तोंड चुकवीत गल्लीबोळानं कचेरीकडे येऊ लागला. त्याच्या अंगावर पुन्हा धुरकटलेले कपडे आले. दाढी बोटभर वाढू लागली. तो पाठीत अगदी वाकून चालू लागला. पूर्वीपेक्षा अधिक कळाहीन दिसू लागला. 4-8 आण्यांसाठी कुणाकडेही याचना करू लागला. त्याची बायकोही खचली. फाटक्या संसाराला ठिगळं लावता लावता बाप घरी कमावलेलं सारं मास जाऊन तिची केवळ हाडे आणि कातडी राहिली. अंगावर फुटका मणी नाही, नेसायला धड सुडकं नाही. पोराबाळांच्या खस्ता खाता खाता, गरिबीशी झगडता झगडता ती पार झिजून खचून गेली. अंगावर एक विटकं पातळ, कमरेवर जड घागर घेऊन पाण्याला जाताना ती रोज दिसे. थोरलं पोरगं उघडं वागडं तिच्या मागं धावत असायचं. रडत भेकत ती रडायची, ओरडायची. रोज आपल्या नशिबाच्या आणि रघुच्या नावानं बोटं मोडायची. कचेरी सुटल्यावर भुकेनं कलकलून रघु घरी येई आणि चूलही पेटलेली नसे. खिडमं पोरगं किंचाळत असायचं आणि बायको सुस्कारा सोडीत धुनपाणी करीत असायची. रोजचीच ही रड. मग त्रासून रघु तिच्या अंगावर ओरडे, अजून झाला नाही का स्वयंपाक? नसेलच. रोजची बोंब आहे ही तुझी. आणि हे कार्ट का ओरडतय? फेकून दे त्याला बाहेर. त्यावर तीही चिडे आणि म्हणे, हो, नाही झाला अजून. मी का एकटीनं काय म्हणून बघावं? माणूस आहे की जनावर मी? माझ्यानं होत नाही. हल्ली रोज डोकं दुखतं, अंगात बारीक ताप असतो. तुम्हाला घरातलं काही बघायला नको. आज 4 दाणे नव्हते जोंधळ्याचे घरात. 10 जणांची घरं फिरली आणि उसने पासने आणले, दळले. आता करीन स्वयंपाक. सावकाश होईल तेव्हा. आणि घळाघळा रडायला लागे. रघु पोरांना 4 धपाटे घाली. सगळा ताप नुसता. एक दिवस कधी समाधान नाही. सदा रखरखच आहे. तुझ्याकडं चूक नाही. मीच करंटा, दळभद्रा. त्याला तू तरी काय करणार? तुझी चूक नाही असं बडबडत 4 तांबे गार पाणी अंगावर ओतून घेऊन आंघोळ करी. ओलं धोतर पिळून टाकी आणि कोट टोपी चढवून कचेरीत निघून जाई. बारणीशी खरडत बसे. तसाच उपाशी तापाशी. पहाऱ्यावरला शिपाई फाजील सलगीनं विचारी, काय साहेब, आज लई बोजा हाय जणू कामाचा. त्यावर रघु ते चमत्कारिक हास्य करी आणि वाढलेली दाढी खाजवी, विडी फुंकी, भुकेल्या पोटात धूर भरी आणि खालीमान घालून लेखणी झिजवी. अलीकडे रघुचे दिवस हे असे चालले होते आणि हे सर्वांना ठाऊक होतं. त्याला सहानुभूती दाखवायलाही आता लोक कंटाळले होते. मदत करायलाही कंटाळले होते. म्हणायचे, त्याला आता सवय लागली आहे तोंड वेंगाडायची आणि उसनं मागायची. असं किती दिवस चालणार? परवा रात्री 10-10:30च्या सुमारास रघुची बायको आमच्या घरी आली. तिच्या काखेत धाकटं पोरगं होतं. ते ओरडत होतं. तीही खूप घाबरली होती. डोळ्यातून पाण्याच्या धारा चालल्या होत्या. हुंदके देत देतच ती म्हणाली, अहो चला कुणीतरी, हे कसं करायला लागलेत बघा. मी घरात एकटी काय करू? चला कुणीतरी आणि बघा. आता आता आम्ही धावत पळत गेलो. काच काळी झालेला कंदील ढणढणत होता. चुलीपुढं उष्टी भांडी तशीच खरकटी पडली होती आणि एका कोपऱ्यात अंथरलेल्या फाटक्या सतरंजीवर
रघु लोळत होता. थोरलं पोरग उशाशी बसलं होतं आणि बापाच्या विव्हळण्यानं घाबरून ओरडत होतं. रघु लोळत होता, उघडा वागडा. आम्ही जाताच तो उठून बसला. घाबरला होता, रडत होता, घामानं डबडबला होता. काय रघुनाथ, काय होतंय असं विचारतात जास्तीच रडू लागला. हातवारे करू लागला. सांभाळा माझ्या लहान धाकट्यांना, दळभद्र्यांच्या पोटी आली, उपाशी मरतील माझ्या माघारी. मी आता चाललो. त्याच्या साऱ्या अंगाची घालमेल चालली होती. वाळवंटात टाकलेल्या मासळीसारखा तो तडफडत होता. रडायचा, मुलांना जवळ घेऊन कुरवाळायचा आणि रडायचा. अरे पण होतंय तरी काय तुला? आता काही उपयोग नाही. आता मी मरणार. बरं झालं, पण पोरांना सांभाळा. तिला मरू द्या. ती माझ्या समोर सुद्धा नको. गरीबाला बायको चांगली असावी. काही वेळ तो असा रडला आणि एकाएकी पाय धरून म्हणाला, मेहरबानी करा, मला वाचवा. डॉक्टरला बोलवा. मी अफू खाल्ली आहे. पोरं आहेत हो 2 धाकटी. मग धावाधाव झाली. तितक्या रात्री डॉक्टरांना आणलं. रघु त्यांच्याही गळ्यात पडला. डॉक्टर, मी मरतोय, मला वाचवा, मी अफू खाल्ली. आणि लहान पोरासारखा तो रडायला लागला. डॉक्टरांनी धीर दिला, औषधोपचार केले. रघुला अफू खाऊन फार वेळ झाला नव्हता. तिचा परिणामही झाला नव्हता. पण तो घाबरलाच अति. रात्रभर आम्ही त्याच्या उशा पायथ्याशी बसून होतो. त्याला आराम वाटला. रघु जगला. कणाकणानं मरण्यासाठी जगला. सगळ्यांना वाटलं की गरिबीला कंटाळून रघुनं जीव देण्याचा प्रयत्न केला. मलाही वाटलं, पण पुन्हा शंका आली की दारिद्र्याची आणि रघुची ओळख फार जुनी आहे. त्याला तो इतका खचणार नाही. मग पुन्हा एक खास बातमी कळली. रघुच्या बायकोचं आणि अमुक एका फलाण्या माणसाचं अलीकडे सूत जमलं होतं. तो त्यांना मदत करीत होता. घरी येत जात होता आणि एके दिवशी रघुला असं काही आढळलं की त्याला अफू खाऊन मरावंसं वाटलं. ही बातमी ऐकून मी अस्वस्थ झालो, अति अस्वस्थ झालो. मन निश्चयानं म्हणे ना की या बातमीत काही सत्यता नाही. वाटलं असेलही असं. कुणी सांगावं. दारिद्र्य माणसाला काय करायला लावणार नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.